नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सिद्धवेद किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी सुवर्णा महेश नेवे तुमच्यासाठी आज एक पारंपरिक रेसिपी घेऊन आलेली आहे. बघा, हे बघून तर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे आहे भोकरचे लोणचे. मी गेली होती मामाच्या गावाला सुट्ट्यांमध्ये आणि जुन्या सर्व आठवणी तिथल्या ताज्या झाल्या. त्या ठिकाणी मामाच्या शेतातलं तेच भोकरचं झाड मला पुन्हा दिसलं आणि त्या भोकरच्या लोणच्याची आजीने शिकवलेली पारंपरिक रेसिपी मला आठवण झाली. मग मी ठरवलं की हे एवढं पौष्टिक लोणचं तुमच्यापर्यंत पोहोचवलंच पाहिजे आणि म्हणून आज आपण बनवणार आहोत भोकरचे स्वादिष्ट आणि पौष्टिक असे लोणचे. चला तर मग काय लागणार आहे साहित्य ते बघूया. तुम्ही विचार करत असाल की सिद्धवेद किचनमध्ये 4 दिवसापासून भांड्यांचा आवाजच येत नाहीये. हो, तर मी अशा एका रेसिपीच्या सर्चिंगमध्ये होती की ती रेसिपी तुम्हाला काहीतरी स्पेशल आवडेल आणि त्यातून तुम्हाला काही मौल्यवान मिळेल. तर हे बघा, मी गेली होती माझ्या मामाच्या गावाला. माझ्या मामाचं गाव आहे हरणखेड आणि मी त्या हरणखेडमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मला मिळालेले आहेत हे फ्रेश असे भोकर. हे तुम्ही पाहिलेलेच असतील कदाचित. भोकर हे जे आहेत यांच्यापासून तयार करणार आहोत आपण लोणचं, जे लोणचं अतिशय स्वादिष्ट आणि पौष्टिक असं असणार आहे. तर त्याची रेसिपी मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि सोबतच तुम्हाला या भोकरमधून कोणकोणते आपल्याला फायदे होतात ते देखील सांगणार आहे. लोणचे तयार करण्यासाठी आपल्याला हवे आहेत असे फ्रेश हिरव्या रंगाचे भोकर. यामध्ये काही दिसत आहेत आपल्याला ते असे येल्लो झालेले आहेत, हे पिकलेले भोकर आहेत. आपण याचं लोणचं जर बनवलं तर ते फारसं छान बनत नाही. आपल्याला अशा कच्च्या भोकरची गरज आहे. बघा, दिसत आहेत का तुम्हाला, एकदम मस्त हिरव्या रंगाचे आणि फ्रेश. तर मी याला आता स्वच्छ निवडून घेणार आहे. या हिरव्या भोकरला त्याच्या देठापासून वेगळं करून या पद्धतीने त्याला स्वच्छ करून घेणार आहे. हे भोकर आपण एका बाउलमध्ये घेतले आहे. त्यात घालणार आहोत आपण थोडं मीठ, त्यात घालणार आहोत आपण थोडं पाणी आणि या भोकरला आपण मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेणार आहोत. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवून आपण हे भोकर एका स्टीलच्या गाळणीत टाकणार आहोत. धुवून स्वच्छ झालेले आपले हे भोकर आपण वाफेवर वाफवून घेणार आहोत. एका पातेल्यात पाणी घेतलंय आपण. यावर भोकर आपण वाफवून घेणार आहोत. 5 मिनिटं यावर झाकण ठेवून देऊया. आपण आता झाकण खोलून पाहूया. बघा, याचा रंग बदलत चाललेला आपल्याला दिसून येईल. आपल्याला हे अगदी 5 मिनिटाकरताच वाफवायचे आहेत. यातल्या फक्त आपल्याला बिया बाहेर काढून घ्यायच्या आहे. त्या बिया निघाल्या पाहिजे म्हणून आपण यांना वाफवतोय. आता आपण परत एकदा भोकर खोलून बघूया. बघा, तुम्हाला रंग पलटलेला दिसून येईल. आता आपले भोकर झालेले आहेत. आपण गॅस बंद करून घेऊया. त्यावरचं भोकर खाली उतरवून घेऊ आणि त्याला छान थंड करून घेऊया. आता हे भोकर थंड झालेले आहे. बघा, या भोकरच्या मध्ये जी बी असते ती आपण काढून घेऊया. आपल्याला सगळ्या भोकरमधल्या बिया काढून घ्यायच्या आहे. भोकरामधली बी काढणं हे थोडं चिकट काम आहे. त्यामुळे आपण काय करणार आहोत, थोडं हातावर तेल घ्यायचं आहे आणि हे तेल हाताला लावून मग आपल्याला भोकरातली बी काढायची आहे. म्हणजे आपली बी लवकर निघते. अशा प्रकारे आपण भोकरातल्या सगळ्या बिया बाजूला काढून घेतलेल्या आहेत. आता आपण कढईमध्ये थोडं तेल टाकून घेऊया.
थोड्याशा तेलामध्ये तेल थोडं गरम झालं की 10-12 मिरे, 10 ते 12 लवंग यांना तेलामध्ये भाजून घेऊया. लवंग मिरे मी भाजून घेतलेले आहेत. त्याच तेलामध्ये त्यानंतर आपण त्याच तेलामध्ये 2 टेबलस्पून मेथी घेतलेली आहे. मेथीला सुद्धा आपण तेलात परतून घेऊया. मेथीचा रंग बदललेला आहे. आपण मेथी काढून घेऊ. मेथी काढून घेतलेली आहे मी. त्याच तेलात 1 टेबलस्पून शोप आपण भाजून घेऊया. बडीशेप मी काढून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच कढईमध्ये लोणच्यासाठी लागणारं 1 वाटी तेल आपण गरम करून घेऊया. तेल गरम होतंय तोपर्यंत आपण भाजून घेतलेलं सगळं साहित्य एकत्र करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आपला मसाला बारीक झालेला आहे. यात आपण 2 टेबलस्पून धने टाकून घेऊया. याला देखील आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. आपल्याला लोणच्यामध्ये लागणारे मीठ आपण टाकून घेऊया ताटामध्ये एका. ह्या मिठाचा आपण अशा पद्धतीने सर्कल बनवून घेणार आहोत. त्यानंतर आपण आत्ता मिक्सरमधून जो मसाला केलेला आहे तो मसाला यात टाकून घेणार आहोत. हा मसाला देखील या पद्धतीने पसरवून घेणार आहोत. यात आपण 2 चमचे तिखट घालणार आहोत. आपल्याला या लोणच्यामध्ये थोडी हिरवी मिरची घालायची आहे म्हणून आपण तिखट कमी वापरू. तिखट देखील याच पद्धतीने आपण पसरवून घेऊया. त्यानंतर यात 1 टेबलस्पून आपण हळद घालणार आहोत. ती देखील पसरवून घेऊया. यात आपण अंदाजे अर्धी वाटी राई डाळ घेणार आहोत. ती आपण मध्यभागी टाकलेली आहे. राई डाळ ही कच्ची आहे. आपल्याला ती तेलामध्ये तळून घ्यायची आहे. आपण जे तेल गरम ठेवलेलं आहे ते सर्वात पहिले राई डाळवर टाकणार आहोत. पहिले राई डाळ, मग हळद, मग तिखट, मग मसाला आणि सर्वात शेवटी मीठ आपण त्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. याला ज्याप्रमाणे भाजण्याची गरज आहे तेवढं गरम तेल आपण त्या पदार्थावर टाकणार आहोत. या पद्धतीने प्रत्येक पदार्थाला योग्य प्रमाणामध्ये उष्णता मिळावी तेलाची म्हणून मी या पद्धतीचा सर्कल करून घेतलेला आहे. सर्वात मध्यभागी मी टाकणार आहे थोडा लसूण. आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही हे आपण थोडा हिंग टाकून बघूया. हिंग टाकता बरोबर जर वर आला तर आपलं तेल झालेलं आहे. पण हा वर आला नाही. आपण तेलाला थोडं अजून गरम होऊ देऊ. परत एकदा हिंग टाकून बघूया. बघा आता हिंग टाकता बरोबर तो वरती तरंगून आलेला आहे. म्हणजे आपलं तेल आपल्याला आवश्यक आहे तितक्या प्रमाणात गरम झालेलं आहे. आता या ठिकाणी मी 1 टेबलस्पून एवढं हिंग या तेलामध्ये टाकते. गॅस बंद करून घेऊया. आता हे तेल आपण मध्यभागी पहिले टाकूया. बघा आपली राई डाळ जी आहे ती तळली जात आहे. बघा राई डाळ कशा पद्धतीने फुलते. आता या पद्धतीने आपण
बाकीचे मसाले देखील मिक्स करून घेऊया. आता हे सर्व पूर्ण तयार झालेला आपला जो मसाला आहे लोणच्याचा, याला आपण पूर्ण गार होऊ देऊ. मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण एक छोटी कैरी चिरून घेतलेली आहे. थोडी मिरची देखील आपण चिरून घेतलेली आहे. लोणच्यात टाकणार आहोत आपण. चला तर मग आपला मसाला आता छान गार झालेला आहे. मसाला गार झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत हिरवी मिरची, त्यानंतर आपण चिरलेली एक छोटी कैरी आणि आपलं सर्वात महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच आपण जे लोणचं करतोय भोकरचं, ते भोकर. हे सर्व आपण आता मिक्स करून घेऊया. भोकर थोडे चिकट असतात, त्यामुळे आपण त्यांना छान कालवून सेपरेट करूया. आपलं सर्व पदार्थ यात छान एकत्र झालेले आहेत. या ठिकाणी मी एका छोट्या कैरीचा वापर केला आहे. तुम्ही तुम्हाला जर कैरी वापरायची नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही 5 ते 6 लिंबाचा रस काढून यात टाकू शकता. लिंबाचा रस टाकल्यानंतर त्याला छान आंबटपणा येतो. कैरी किंवा लिंबाचा रस वापरून आपण हे लोणचं तयार करू शकतो. अशा प्रकारे आपलं लोणचं तयार झालेलं आहे. या लोणच्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गूळ घालू शकता. मला ह्या लोणच्यात गूळ घातलेला आवडत नाही, म्हणून मी या ठिकाणी गुळाचा वापर करत नाही आहे. हे असं पौष्टिक लोणचं आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही भोकर खाऊन बघितलं असेल तर हे लोणचं तुम्हाला नक्कीच आवडेल. हे लोणचं करून बघा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्समधून कळवा. धन्यवाद.